नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना अर्जुन आणि सायलीला म्हणत असते की लवकरात लवकर माझ्या मांडीवर नातवंड खेळू देत. माझी खात्री आहे सायली, आई जर तू झालीस ना की पूर्ण आजी तुला नक्की स्वीकारतील. तुमचा भरला संसार माझ्यासारखा त्या सुद्धा आनंदाने बघतील. मग तुम्ही माझी सुद्धा इच्छा पूर्ण कराल ना? अरे तुम्ही इतके लाजताय काय, द्या की उत्तर. मला लवकरात लवकर नातवंड मिळतील ना? अर्जुन म्हणतो की मम्मा तू पण ना, ज्या फंक्शनसाठी तू एवढी तयारी केली आता त्या फंक्शनसाठी बायका येतील ना, आणि तू काय हा टॉपिक घेऊन बसली आहेस? थोड्यातच अर्जुनला फोन येतो आणि अर्जुन फोनवर बोलण्यासाठी तिथून जरा बाजूला जातो. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की अर्जुनला तर मी नंतर विचारेल सायली, परंतु तू सांग की तुमचं काही प्लॅनिंग तर सुरू नाही आहे ना? तुम्ही बाळाचा विचार करणार ना? तितक्यातच अस्मिताही तिथे डोकावत असते आणि हे सर्व ऐकत असते. अर्जुन हे बघतो की कल्पना सायलीला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतीये. सायली म्हणते की मी जितक्या मनापासून पूजा केली त्यापेक्षा खूप जास्त तुमची श्रद्धा आहे. देव तुम्हाला तुमच्या श्रद्धेचं फळ नक्कीच देणार आहे आणि मला खात्री की तुमची कुठलीच इच्छा कधीच अपूर्ण राहणार नाही. योग्य वेळ आली ना की सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अस्मिता मनामध्ये म्हणत असते की सासूने असा प्रश्न विचारल्यावर एखादी सून लाजली असते, पण सायलीने छान गोळाबेरीज उत्तर दिले. ही नक्की काय गडबड आहे? आणि मग अस्मिता तिथून निघून जाते. अर्जुनचं फोनवरचं बोलणं बोलून झालेलं असतं तरीही तो नाटकं करत फोनवरच बोलत असतो. तर इकडे अस्मिता बाहेर आलेली असते. तितक्यातच प्रिया देखील तिथे येते. अस्मिता प्रियाला म्हणते की मला असं वाटलं होतं की रविराज काका तुला पाठवणारच नाही आणि त्या सायलीची मला एकटीलाच वाट लावावी लागणार. प्रिया म्हणते की अगं शेवटी मी काय करणार होते, बाबांनी मला अगदी सक्त वॉर्निंग दिली होती. शेवटी कशी बशी सुटका करून मी आली आहे. पण आता तू अजिबात काळजी करू नकोस, एकीला दुसरी आहे की नाही, आपण आता प्लॅन एकदम सक्सेसफुल करणार. अस्मिता विचारते की पण तू ह्या कपड्यांमध्ये मंगळागौर खेळणार आहेस का? डोंट वरी, माझ्याकडे एक साडी आहे, मी ती तुला देते. प्रिया विचारते की आणि दागिने? अस्मिता म्हणते की ते पण आहे, पण तू पटकन तयार हो आणि मग आपण आपला ठरलेला खेळ खेळूयात. तर इकडे सायली ही पुन्हा मंगळागौरीसाठी तयार होत असते आणि अर्जुन मात्र तिच्याकडेच बघत असतो. तर इकडे कल्पना ही आलेल्या बायकांचं स्वागत करत असते. पूर्ण आजी तन्वीकडे बघून विचार करत असते की जर अर्जुनने तन्वीसोबत लग्न केलं असतं तर मी तन्वीची मंगळागौर अजून दिमाखात केली असती. पण मला माफ कर प्रतिमा, तुला दिलेला शब्द मी नाही पाळू शकले. तर इकडे अस्मिता आणि प्रियाचं बोलणं सुरू असतं. प्रिया अस्मिताला म्हणत असते की तुला नाही वाटत का की कल्पना मामीला सायलीचं जरा जास्तच कौतुक आहे? अस्मिता म्हणते की अगं तसंच आहे गं, मला कधी कधी असं वाटतं की मम्मा माझ्यापेक्षा जास्त सायलीवर प्रेम करते. पूर्ण आजी प्रियाला हाक मारते. प्रिया तिथे येते तेव्हा पूर्ण आजी प्रियाकडेच बघत असते आणि मनात म्हणत असते की प्रतिमा आपली तन्वी बघ किती छान दिसतीये, तिला कोणाचीच दृष्ट लागायला नको. आज जर ही माझी सून असती ना, हिची मंगळागौर मी अगदी दणक्यात साजरी केली असती. तर इकडे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की मम्माच्या मनामध्ये हे नातवंड वगैरे हा विचार कुठून आला असेल? सायली म्हणते की कुठल्याही आईच्या मनात हा विचार येणारच ना, त्यांना खरी गोष्ट कुठे माहितीये. अर्जुन म्हणतो की पण मम्मा जर हा विचार करत राहिली तर मग तिला प्रॉब्लेम होईल ना. ती तुमच्या बोलण्याने कन्व्हिन्स तर झाली आहे ना, म्हणजे तिला काही डाऊट तर आला नसेल ना. सायली म्हणते की मला नंतर तर त्या काहीच बोलल्या नाही आणि काही प्रश्नही विचारले नाहीत, म्हणजे कदाचित पटलं असेल त्यांना. आणि खरं तर अशा वेळी काय करावं मला खरंच काही कळत नाही. अर्जुन मात्र सायलीला खालून वर बघत असतो. सायली खूपच सुंदर दिसत असते आणि अर्जुनची नजर तिच्यावरनं हटतच नसते. सायलीच्या बोलण्याकडे त्याचं अजिबातही लक्ष नसतं, तो फक्त तिच्याकडे बघत असतो. अर्जुन म्हणतो की तुम्ही अगदी केलं तसं, म्हणजे तुमचा होकार आहे की नकार हेच मम्माला कळलं नसेल. सायली म्हणते की मला धर्मसंकटात टाकून स्वतः फोनचा बहाणा करून निघून गेलात. अर्जुन म्हणतो की कारण मला माहिती आहे मिसेस सायली, तुम्ही अशा गोष्टींना माझ्यापेक्षाही छान डील करू शकता आणि म्हणून तुम्ही असं उत्तर दिलं आणि आय होप मम्मा ही कन्व्हिन्स झालीच असेल आणि ती आता आपल्या नातवंडांचा टॉपिक विसरून जाणार आहे. सायली म्हणते की बरं चला आता खाली बायका वाट बघत असतील, मी आता खाली जाऊ का? अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही एकट्या जाऊ नका, मीही तुमच्यासोबत येतो.
काय आहे ना, मम्माला आपलं रिलेशन एकदम नॉर्मल वाटायला पाहिजे आणि त्यासाठी माझ्याकडे एक फंटॅस्टिक आयडिया आहे. तर खाली सगळ्या बायका जमलेल्या असतात. कल्पना प्रत्येकाशी बोलत असते. कल्पना बायकांना म्हणते की खरं तर मी तुम्हाला काल आमंत्रण दिलं तरीही तुम्ही सर्वजण आवर्जून आलात, खरंच खूप धन्यवाद. बायका म्हणत असतात की आम्ही तर येणारच. शेवटी पूर्णा आजीने त्यांच्या नाचसुनेची मंगळागौर एकदम दणक्यात करायचं ठरवलं होतं. कल्पना म्हणते की बरोबर आहे तुमचं, खरं तर त्यांच्याच आशीर्वादाने होतंय सर्व. ती बायकांना म्हणत असते की बरं आपण सर्वांनी रात्रभर छान जागरण करायचंय. विमल म्हणते की परंतु वहिनी अजून सायलीताई नाही आल्यात, मी त्यांना बोलावून आणते. तेवढ्यातच अर्जुनचा आवाज येतो की त्याची काहीही गरज नाही आणि अर्जुन सायलीचा हात धरून तिला खाली घेऊन येतो. सर्वजण त्या दोघांकडे बघत असतात. अस्मिताची आणि प्रियाची मात्र प्रचंड जळजळ होत असते. अर्जुन आता सायलीला घेऊन खाली आलेला असतो. तेवढ्यातच एक बाई म्हणते की वा, अगदी लाखात एक जोडा दिसतोय. अगदी म्हणतात ना, मेड फॉर इच अदर, अगदी तसंच. कल्पना म्हणते की पण अर्जुन तू इथे काय करतोयस? म्हणजे हा फक्त बायकांचा कार्यक्रम आहे, इथे पुरुषांना अजिबात अलाउड नाही, चल बरं निघ इथून. तर बायका अर्जुनवर हसत असतात आणि म्हणतात की अर्जुनला काय बायकोशिवाय चैनच पडत नाही. अर्जुन म्हणतो की मी तर फक्त माझ्या बायकोला खाली घेऊन आलोय, तिची पहिली मंगळागौर आहे म्हणून. बट डोंट वरी हा, मी इथे थांबणार नाहीये, मी माझ्या कामाला चाललोय. तर एक बाई म्हणत असते की सायली अगदी तू नशीब काढलंयस हा, असा प्रेमळ नवरा सगळ्यांना मिळायला हवा. प्रिया अस्मिताला म्हणत असते की हे अर्जुन आणि सायलीचं प्रेम प्रकरण बघितलं ना तर माझ्या अगदी सायली डोक्यातच जाते. अस्मिता म्हणते की तू जाऊ दे ना, तू फक्त आपल्या प्लॅनवर फोकस कर. अर्जुन म्हणतो की बरं चला लेडीज तुम्ही एन्जॉय करा, मी आता येतो. आणि सर्वांना ऑल द बेस्ट करून अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि मग सुरू होतात ते मंगळागौरीचे खेळ. सगळ्या बायका एकमेकांच्या हातात हात घेऊन रिंगण धरून छान डान्स करत असतात आणि गाणीही म्हणत असतात. त्यानंतर सर्व बायका बाजूने गोल करून उभ्या असतात आणि मध्ये अस्मिता आणि सायली असतात आणि दोघीही हातामध्ये सूप घेऊन नाच ग घुमा यावर खेळ खेळत असतात. त्यानंतर दोघींच्या पेअर होत असतात आणि त्यामध्ये खेळ सुरू असतात. प्रियाने मात्र सायलीला इजा करण्याचा पूर्ण प्लॅन बनवलेला असतो आणि ती खूप रागाने सायलीकडे बघत असते. आणि मग नंतर लाटण्यांचा खेळ सुरू होतो. अगदी सर्व बायका आनंदाने सर्व खेळ एन्जॉय करत असतात. तर नंतर गोविंदा गोविंदा हा खेळ सुरू होतो. अस्मिता जरा बाजूला असते आणि प्रिया मस्त खेळ एन्जॉय करत असते. तेव्हा अस्मिता मनामध्ये म्हणते की ही प्रिया प्लॅनवर फोकस करायचं सोडून खेळ काय खेळत बसली आहे. आणि मग नंतर ती प्रियाला तिच्याकडे ओढून घेते. अस्मिता प्रियाला म्हणते की अगं खेळ काय खेळत बसली आहेस आणि आपल्या प्लॅनिंगचं काय? प्रिया म्हणते की अगं हो, लक्षात आहे माझ्या. तर इकडे रविराज हा घरी आलेला असतो आणि तो सुमनला आवाज देतो. तो सुमनला म्हणतो की तन्वी कुठे? तन्वी तिच्या रूममध्ये नाहीये. सुमन म्हणते की अहो भाऊजी, मी तिच्यावर लक्ष दिलं होतं, मी तर तिला तिच्या खोलीमध्ये जाऊन बसायला सांगितलं होतं. रविराज म्हणतो की मग गेली कुठे नक्की ती? रविराज प्रियाला कॉल करत असतो परंतु ती फोन उचलत नसते. रविराज म्हणतो की मला माहिती आहे, मला खात्री आहे की ती नक्कीच सुभेदारांच्या घरी गेलेली असणार. पूर्णाईने डोळ्यात पाणी आणून सांगितलं असणार आणि ही विरघळली असणार. मी तर आता अस्मितालाच कॉल लावतो. आणि रविराज अस्मिताला फोन लावतो तेव्हा अस्मिता तिथे नसते परंतु एक बाई फोन उचलते. रविराज विचारतो की तन्वी आहे का तिथे? तर ती बाई विचारते की कोण तन्वी? एवढ्यातच अस्मिता तिथे येते आणि म्हणते की काकू हा माझा फोन आहे ना? त्यावर त्या काकू म्हणतात की अगं केव्हाचा फोन वाजत होता म्हणून मी उचलला. अस्मिता म्हणते की बरं ठीक आहे, जा तुम्ही खेळा. रविराज अस्मिताला विचारतो की तन्वी आली आहे तिथे? त्यावर अस्मिता खोटं सांगते की नाही, मला नाही माहिती. अरे तूच तर मला म्हणाला होतास ना की तू इथे तिला पाठवणार नाहीयेस म्हणून. रविराज म्हणतो की पण तिने माझं ऐकलंय असं मला वाटत नाही. ती तिकडेच आली आहे ना? अस्मिता म्हणते की नाही रे, अरे इथे कशाला येईल आणि तुला माहिती आहे ना? मला सांग आता मी कोणाची शपथ घेऊ म्हणजे तुला पटेल? रविराज म्हणतो की ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. तर बायका ह्या होडीचा खेळ खेळत असतात. अस्मिता लगेचच प्रियाला खुणावते. प्रिया सायलीजवळ जाते आणि सायलीला म्हणते की सायली चल ना आपण होडी खेळूयात. सायली म्हणते की तू माझ्याबरोबर होडी खेळणार? तर प्रिया म्हणते की मग काय हरकत आहे. पूर्णाजी मनामध्ये म्हणत असते की माझ्या तन्वीचं मन खरंच किती मोठं आहे. ही मुलगी तन्वीला एवढा त्रास देते तरीही तन्वी मनामध्ये अजिबात राग ठेवून राहत नाही. कल्पना सायलीला म्हणत असते की अगं सायली जा, करा करा होडी करा. आणि नंतर सायली आणि प्रिया दोघीही होडी खेळायला बसतात. प्रिया मनामध्ये म्हणत असते की आता कुठे जाशील सायली, बरोबर तू माझ्या तावडीत सापडली आहेस.
आणि मग प्रिया आणि सायली दोघीही होडी खेळायला लागतात। तर जेव्हा सायली ही पाठीवर जात असते तेव्हा तिचा पाय हा वरती होत असतो आणि तिच्या पायावरची ती खून दिसत असते। प्रियाचा मात्र सायलीला खाली पाडण्याचा पूर्ण प्रयत्न चालू असतो। तर प्रियाचा प्लॅन असतो की तिला सायलीला डोक्यावर पाडायचं असतं, परंतु सायली मात्र स्वतःला छान बॅलन्स करत असते। तर तितक्यातच प्रियाला आठवतं की जेव्हा मधुभाऊंनी सायलीसाठी चांदीचे पैंजण आणलेले होते तेव्हा ती जेव्हा सायलीजवळ बसलेली होती तेव्हा तिच्या पायावर तिने ती खून बघितली होती आणि तिने सायलीला विचारलं होतं की हे काय झालं तुझ्या पायाला। तेव्हा सायलीने तिला सांगितलेलं असतं की अगं माझी जन्मखून आहे ती। प्रिया मनामध्ये म्हणत असते की सायलीच्या पायावरची जन्मखून, मी तर हे विसरूनच गेले होते की सायलीच्या पायावर जन्मखून आहे आणि ही खून जर म्हातारी आणि घरातल्या सर्वांना दिसली तर? अरे यार, घरातून पळ काढण्यासाठी मी पायावर पान काढायला सुद्धा विसरले, आता मी काय करू। तितक्यातच कल्पनाही तिथून जात असते। प्रियाची धडधड मात्र खूपच वाढत असते। त्या मनामध्ये म्हणत असते की आता मी जर सायलीला डोक्यावर पाडलं तर तिच्या पायावर जन्मखून आहे हे सगळ्यांना कळेल आणि मग माझा खेळ इथेच संपेल। प्रिया मात्र प्रचंड घाबरलेली असते, सायली मात्र खूपच एन्जॉय करत असते। तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो। पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व बायका हातात हात धरून मंगळागौरीचा खेळ खेळत असतात। तर अस्मिता मध्ये जाते आणि हळूच फरशीवर तेल ओतते। प्रिया तिला विचारते की अगं कुठे गेली होतीस तू? अस्मिता म्हणते की मी आपला प्लॅन पार पडायला गेले होते। प्रिया मात्र मनामध्ये खूपच घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की आता मी हिला सांगू तरी कसं की सायलीच्या पायावर जन्मखून आहे। आणि तेवढ्यातच फरशीवर पडलेल्या तेलावर सायलीचा पाय सरकतो। सायली ही पडायला लागते। तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो। अर्जुन सायलीला पकडतो, पण अर्जुन देखील खाली पडायला लागतो आणि मग शेवटी सायलीच अर्जुनला पकडते। तेव्हा अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे बघत असतात। तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।